आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग विषयावर चर्चा करणार आहोत. व्हॉट्सअप चार्ट कोर्टामध्ये पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाते का? जर ग्राह्य धरली असेल तर ती चॅटिंग कोणत्या अटींवर ग्राह्य धरली जाते? आणि जर तुम्हाला न्यायालयामध्ये व्हॉट्सअप चॅटचा आधार घ्यायचा असेल तर कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या विषयाबाबत लोकांच्या मनात असणारे जवळपास सर्व प्रश्न मी या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्ट करणार आहे. हा विषय फक्त सर्वसामान्य नागरिकांनाच नाही, तर वकील, कायद्याचे विद्यार्थी, न्यायालयीन कामकाजाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम हे समजून घेऊयात, की व्हॉट्सअप चॅट ही न्यायालयामध्ये पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाते का? कायदेशीर अटी पूर्ण करणे आवश्यक असतं. आता सर्वप्रथम हे समजून घेऊया व्हॉट्सअप चॅटिंगला कायद्यामध्ये कोणत्या प्रकारचा पुरावा मानला जातो. व्हॉट्सअप चॅटिंग, ईमेल, मोबाईलमधील मेसेज, ऑडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग, सीसीटीव्ही मधले फुटेज, संगणकामध्ये किंवा मोबाईलमध्ये साठवून ठेवलेली माहिती, सर्व्हरवर संग्रहित केलेली माहिती, कुठलाही इलेक्ट्रॉनिक डेटा असेल, या सर्व गोष्टींना इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड किंवा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स असं म्हटलं जातं. म्हणजेच व्हॉट्सअप चॅट हा एक इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे. आता प्रश्न असा आहे, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सला न्यायालयात पुरावा म्हणून मान्यता देतात का? उत्तर आहे अगदी हो. भारतीय पुरावा कायद्यानुसार इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पुराव्यांनाही कायदेशीर मान्यता आहे. पूर्वी हा विषय इंडियन एव्हिडन्स ऍक्ट अंतर्गत येत होता. आता नवीन कायद्यानुसार या संदर्भात तरतुदी भारतीय साक्ष अधिनियम मध्ये करण्यात आलेल्या आहेत. म्हणूनच व्हॉट्सअप चॅट, ईमेल, मोबाईल मेसेजेस, व्हिडिओ, ऑडिओ कुठलाही इलेक्ट्रॉनिक डेटा असेल, हा न्यायालयात पुरावा म्हणून सादर करता येतो. मात्र तो कायद्याने घालून दिलेल्या निकषांनुसार सादर केलेला पाहिजे. फक्त व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट दाखवला म्हणून प्रत्येक वेळी न्यायालय तो पुरावा स्वीकारेल असं अजिबात नाही. त्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत. त्या पूर्ण करणे गरजेचे आहे. आणि त्या अटी नेमक्या कोणत्या आहेत हे आपण आता सविस्तर समजावून घेणार आहोत. आता आपण ज्या सर्व गोष्टींबद्दल बोलतो, जसे की व्हॉट्सअप चॅट वगैरे जो इलेक्ट्रॉनिक डेटा आहे, या सगळ्याला इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचा दर्जा दिलेला आहे. याचाच अर्थ असा, की हे सर्व इलेक्ट्रॉनिक पुरावे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणजेच दस्त स्वरूपातले पुरावे या प्रकारात मानले जातात. आता एक महत्त्वाची गोष्ट समजावून घेऊयात. हे पुरावे न्यायालयात अगदी लगेचच स्वीकारले जातात असं होत नाही. कोर्टामध्ये जेव्हा केस सुरू असते त्याला ट्रायल असं म्हणतात. आता ट्रायल म्हणजे नक्की काय ह्याचे आम्ही वेगळे व्हिडिओ केलेले आहेत, ते चॅनलवर अपलोड आहेत. आणि याच ट्रायलमध्ये हे पुरावे दिले जातात. आणि इथेच इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स म्हणजेच व्हॉट्सअप चॅट, ईमेल किंवा इतर कुठलेही ऑडिओ, व्हिडिओ पुरावे असतील तर ते सादर केले जातात. मात्र हे पुरावे न्यायालयात सादर करणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच महत्त्व कायद्याने सांगितलेले नियम पाळणं आहे. कारण प्रत्येक इलेक्ट्रॉनिक पुरावा आपोआप न्यायालयात ग्राह्य धरला जात नाही. त्यासाठी काही विशिष्ट कायदेशीर अटी पूर्ण कराव्या लागतात आणि त्या अटी पूर्ण झाल्यानंतरच न्यायालयामध्ये हे इलेक्ट्रॉनिक पुरावे वाचता येतात. म्हणूनच इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स न्यायालयात स्वीकारल्या जाण्यासाठी पुढील काही गोष्टी करणे अतिशय महत्त्वाचे आहे. केवळ व्हॉट्सअप चॅट आहे म्हणून ती आपोआप न्यायालयात ग्राह्य धरली जाईल असं होत नाही. सर्वप्रथम न्यायालय हे पाहतं, की तुम्ही सादर करत असलेली व्हॉट्सअप चॅटिंग तुमच्या प्रकरणासाठी किती महत्त्वाची आहे. कायद्याच्या भाषेत सांगायचं तर ती फॅक्ट इन इश्यू किंवा रिलेव्हंट फॅक्ट आहे का हे न्यायालयात तपासलं जातं. म्हणजेच व्हॉट्सअप चॅटचा तुमच्या प्रकरणाशी थेट संबंध आहे का हे बघितलं जातं. ती चॅटिंग न्यायालयात एखादा महत्त्वाचा मुद्दा समजावून घेण्यासाठी मदत करणारी असली पाहिजे. किंवा त्या प्रकरणातील एखादी महत्त्वाची बाब सिद्ध करणारी असली. ज्या व्हॉट्सअप चॅटचा तुमच्या प्रकरणाशी थेट संबंध आहे आणि जी एखादी महत्त्वाची बाब सिद्ध करण्यासाठी मदत करते, त्यालाच न्यायालय महत्त्व देते. पण एवढ्यावरच गोष्ट संपत नाही. त्या व्हॉट्सअप चॅटचा प्रकरणाशी संबंध असला तरी ती न्यायालयात कोणत्या पद्धतीने सादर करायची ते महत्त्वाचं आहे. व्हॉट्सअप चॅट न्यायालयात नेमकी कशी सादर करतात? तर पहिला प्रकार म्हणजे मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ज्यामध्ये व्हॉट्सअप चॅट प्रत्यक्ष उपलब्ध असतात. म्हणजे तुम्ही काही वेळा आपण लॅपटॉपवरून सुद्धा WhatsAppवर चॅटिंग करू शकतो. आणि दुसरा प्रकार म्हणजे चॅटचे प्रिंटआउट किंवा स्क्रीनशॉट.
पण इथे अनेक लोकं एक मोठी चूक करतात. त्यांना वाटतं फक्त स्क्रीनशॉट काढला किंवा प्रिंटआउट घेतला, की तो न्यायालयात पुरावा म्हणून स्वीकारला जाईल. पण प्रत्यक्षात तसं नसतं. तुम्ही WhatsApp चॅटचे प्रिंटआउट किंवा स्क्रीनशॉट न्यायालयात सादर करत असाल, तर अनेक वेळा त्या चॅट ज्या मोबाईलमध्ये किंवा डिव्हाइसमध्ये म्हणजे लॅपटॉप किंवा कुठलाही डिव्हाइस असेल, आहे तो मूळ डिव्हाइस देखील न्यायालयामध्ये सादर करावा लागतो. आणि ती तशी आवश्यकता देखील असते. कारण न्यायालयाला हे तपासण्याचा अधिकार आहे, की हे प्रिंटआउट किंवा स्क्रीनशॉट खरोखर त्याच डिव्हाइसमधून घेण्यात आले आहेत का? म्हणूनच इलेक्ट्रॉनिक पुरावा सादर करत असताना केवळ प्रिंटआउट पुरेसं नाही, तर ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये ते चॅटिंग झालेलं आहे, ते इन्स्ट्रुमेंट देखील कोर्टात प्रत्यक्ष जमा करावे लागते आणि तसे न केल्यास न्यायालय तसा आदेश देखील देऊ शकते. आता प्रश्न असा आहे, प्रिंटआउट आणि मोबाईल असला, तर तेवढ्यावर WhatsApp चॅट न्यायालयामध्ये ग्राह्य धरली जाते का? परत याचं उत्तर आहे नाही. कारण इलेक्ट्रॉनिक पुरावा न्यायालयात ग्राह्य धरण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण कराव्या लागतात. आता त्या कोणत्या? पूर्वी इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये या संदर्भात सेक्शन 65 बी ही तरतूद होती. सध्या नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या ग्राह्यतेबाबत स्वतंत्र तरतूद करण्यात आलेल्या आहेत. या तरतुदींमागे उद्देश असा आहे, की इलेक्ट्रॉनिक स्वरूपातली माहिती विशिष्ट अटी पूर्ण झाल्यास न्यायालयात पुरावा म्हणून स्वीकारता येऊ नये. यामध्ये जो काही तुमचा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे, त्या सगळ्याचा समावेश होतो. इथे व्यवस्थित ऐका, कायदा असं म्हणत नाही, की प्रत्येक इलेक्ट्रॉनिक पुरावा न्यायालयात स्वीकारला जाणारच नाही. इथे काही अटी लागू आहेत आणि त्या अटी लावल्यास, त्या योग्य पद्धतीने पूर्ण केल्यास प्रत्येक इलेक्ट्रॉनिक पुरावा कायद्यात स्वीकारला जाईलच, असं म्हणायला हरकत. यातली आपण पहिली अट बघितली ती म्हणजे तुमचं जे चॅटिंग आहे, ते चॅटिंग कोर्टापुढे आणावं लागतं आणि त्याचबरोबर ते चॅटिंग ज्या डिव्हाइसमध्ये झालेलं आहे, तो डिव्हाइस देखील द्यावा लागतो. आता तो डिव्हाइस कार्यरत अवस्थेत म्हणजेच वर्किंग कंडिशनमध्ये असावा आणि तो नियमित वापरात असलेला असावा. जर मूळ डिव्हाइस उपलब्ध असेल, तर शक्यतो त्याच डिव्हाइसवरून पुरावा सादर करणं अधिक योग्य ठरतं. समजा मूळ डिव्हाइस म्हणजे मोबाईल हरवला, खराब झाला किंवा वापरण्यास योग्य राहिला नाही, तर त्या परिस्थितीचं योग्य स्पष्टीकरण न्यायालयासमोर द्यावं लागतं. त्यानंतर उपलब्ध दुय्यम इलेक्ट्रॉनिक पुराव्यांबाबत न्यायालय कायद्याप्रमाणे निर्णय घेतं. म्हणूनच मूळ डिव्हाइस असताना तो न सादर करता केवळ योग्य मोबाईलद्वारे कॉपी किंवा स्क्रीनशॉट दाखवणं पुरेसं ठरत नाही. अनेक लोकांना वाटतं, की मोबाईल पासवर्ड, फिंगरप्रिंट किंवा फेस लॉक असेल तर न्यायालयात तो पुरावा स्वीकारणार नाही. पण हे असं काही बरोबर नाही. आजच्या काळात मोबाईलला सुरक्षा ठेवणे, पासवर्ड ठेवणे ही खूप सामान्य बाब आहे आणि त्यामुळे पुरावा अमान्य होत नाही. न्यायालयाचा खरा भर या गोष्टींवर असतो, की सादर केलेला इलेक्ट्रॉनिक पुरावा मूळ आहे, विश्वास ठेवण्यालायक आहे आणि त्यामध्ये कोणतीही छेडछाड झालेली नाही, हे सिद्ध होणे आवश्यक आहे. म्हणूनच पासवर्डचा प्रश्न काही विचारात घेतला जात नाही. आता दुसरी महत्त्वाची बाब, समजा तुम्ही न्यायालयात एखादा मोबाईल, लॅपटॉप किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस पुरावा म्हणून सादर करत आहात. अशा वेळी न्यायालयाला त्या डिव्हाइसमध्ये योग्य ती माहिती तपासता आली पाहिजे. जर त्या डिव्हाइसला अशी सुरक्षा व्यवस्था असेल, की तुमच्याशिवाय इतर कोणीही तो डेटा पाहू शकत नाही, तर मात्र विरोधी पक्ष या मुद्द्यावर आक्षेप घेऊ शकतो. तो असा युक्तिवाद करू शकतो, की या डिव्हाइसमधील माहिती स्वतंत्रपणे पडताळता येणार नाही आणि त्यामुळे या इलेक्ट्रॉनिक पुराव्याची विश्वास ठेवता येणार नाही आणि तशी तपासणीही करता येणार नाही. तुमच्या मनात कोणत्याही चुकीचा हेतू नसला तरी न्यायालयामध्ये पुराव्याची विश्वासार्हता अत्यंत महत्त्वाची असते. म्हणूनच न्यायालयाला किंवा आवश्यक असलेल्या तज्ञांना त्या इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची तपासणी करता आली पाहिजे. याच कारणामुळे तुम्ही न्यायालयात जे इलेक्ट्रॉनिक पुरावे सादर करता, ते तपासण्यायोग्य असणे महत्त्वाचे आहे. आता तिसरी गोष्ट पाहूयात. तुम्ही न्यायालयात जो मूळ मोबाईल, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क, सीडी जे काही तुम्ही दाखल केलेलं आहे, ते योग्य परिस्थितीत म्हणजे प्रॉपर वर्किंग कंडिशनमध्ये असले पाहिजे. आपण चित्रपटामध्ये अनेक गोष्टी बघतो आणि पेन ड्राईव्ह न्यायालयात पोहोचवण्यापूर्वी नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो असेही बघतो. परंतु अशा गोष्टी चित्रपटामध्येच होऊ शकतात. प्रत्यक्षात न्यायालयाला हे महत्त्वाचं वाटतं, की ज्या डिव्हाइसवरून इलेक्ट्रॉनिक पुरावा सादर केला जात आहे, ते डिव्हाइस कार्यरत अवस्थेत आहेत की नाही हे त्यामध्ये बघितलं जातं.
आता चौथी महत्वाची गोष्ट. समजा काही कारणामुळे तुम्हाला मूळ इलेक्ट्रॉनिक पुराव्याऐवजी त्याची प्रत किंवा कॉपी सादर करावी लागत आहे. अशा वेळी ती प्रत थेट मूळ इलेक्ट्रॉनिक पुराव्यावरून तयार केलेली असणं आवश्यक आहे. म्हणजेच मूळ मोबाईल किंवा मूळ डिव्हाइसवरून एक प्रत तयार केली आणि त्यानंतर त्या प्रतीवरून पुन्हा दुसरी प्रत तयार केली. तर अशा प्रकारच्या अनेक स्तरांवरील कॉपीबाबत न्यायालय प्रश्न उपस्थित करू शकतं. म्हणूनच शक्यतो प्रत्येक प्रत ही मूळ इलेक्ट्रॉनिक पुराव्यावरूनच तयार केलेली असावी. कारण न्यायालय आवश्यकतेनुसार त्या संपूर्ण प्रक्रियेची पडताळणी करू शकतं. म्हणून आत्तापर्यंत आपण 4 गोष्टी समजावून घेतल्या. पहिली गोष्ट, मूळ डिव्हाइस शक्यतो उपलब्ध असावं आणि ते नियमित वापरातील तसेच कार्यरत अवस्थेत असावं. दुसरी गोष्ट, इलेक्ट्रॉनिक पुरावा न्यायालयात तपासता येण्याजोगा असावा. तिसरी गोष्ट, सादर केलेलं डिव्हाइस योग्य परिस्थितीत असावं. चौथी गोष्ट, जर प्रत सादर करायची असेल, तर ती मूळ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवरूनच तयार केलेली असावी. या सर्व गोष्टींची काळजी घेतली, तर इलेक्ट्रॉनिक पुरावा न्यायालयात सादर करताना अनेक अडचणी टाळता येऊ शकतात. आता इथे आणखी एक महत्त्वाची अडचण येते. समजा तुम्ही मोबाईलमधील WhatsApp चॅटचे प्रिंटआउट काढले आणि ते न्यायालयात सादर केले. फक्त प्रिंटआउट सादर करणं पुरेसं आहे का? उत्तर आहे नाही. कारण जर तुम्ही WhatsApp चॅटचे प्रिंटआउट न्यायालयात सादर करत असाल, तर त्या प्रिंटआउट ज्या मूळ मोबाईलमधून किंवा ज्या डिव्हाइसमधून काढण्यात आल्या आहेत, त्या डिव्हाइसचाही संबंध त्या पुराव्याशी सिद्ध करावा लागतो. म्हणूनच केवळ प्रिंटआउट दाखवून भागत नाही. त्या प्रिंटआउटचा स्रोत असलेला मूळ इलेक्ट्रॉनिक पुरावा देखील महत्त्वाचा ठरतो. आता या सगळ्यांपेक्षा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. जर तो दस्तऐवज तुम्ही न्यायालयात सादर केला नाही, तर अनेक वेळा तुमचा संपूर्ण इलेक्ट्रॉनिक पुरावा ग्राह्य धरण्यात अडचण निर्माण येऊ शकते. तो महत्त्वाचा दस्तऐवज कोणता आहे, ते आता पुढे समजावून घेऊयात. आता समजा तुम्ही न्यायालयामध्ये WhatsApp चॅट सादर केल्या आणि न्यायालयाने त्या प्राथमिक स्वरूपात स्वीकारल्याही. पण त्यानंतर न्यायालय आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारू शकतं. या इलेक्ट्रॉनिक पुराव्याबाबत आवश्यक प्रमाणपत्र किंवा इतर आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे आहेत का? कारण अनेक वेळा WhatsApp चॅट किंवा त्याचे प्रिंटआउट सादर करणं ठोस पुरावा नाही. इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या ग्राह्यतेसाठी कायद्यात काही विशिष्ट अटी घालून दिल्या आहेत. पूर्वी इंडियन एव्हिडन्स ॲक्ट सेक्शन 65B अंतर्गत याबाबत तरतुदी होत्या. सध्या नवीन भारतीय साक्ष अधिनियम अंतर्गत इलेक्ट्रॉनिक पुराव्यांसंदर्भात स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. सेक्शन 65B अंतर्गत सर्वाधिक चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे 65B सर्टिफिकेट. आता प्रश्न असा पडतो की हे प्रमाणपत्र प्रत्येक प्रकरणात आवश्यक आहे का? या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने विविध निर्णयांमध्ये सविस्तर मार्गदर्शन केले आहे. व्यावहारिकदृष्ट्या समजावून घ्यायचं झालं तर जर संबंधित इलेक्ट्रॉनिक पुरावा थेट तुमच्या ताब्यात असेल आणि तुमच्या मालकीच्या मोबाईल किंवा डिव्हाइसमधून न्यायालयात तुम्ही सादर केलेला असेल, तर न्यायालय अशा परिस्थितीनुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून पुरावा स्वीकारण्याचा विचार करू शकते. अशा वेळी न्यायालय तुम्हाला विचारू शकतं, की हा मोबाईल तुमचाच आहे का? हे WhatsApp तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलमधून सादर करत आहात का? त्याची तुम्ही पुष्टी करता आणि न्यायालयासमोर त्याबाबत जबाब देता. मात्र परिस्थिती वेगळी असेल, तर नियमही वेगळे लागू होऊ शकतात. समजा हा मोबाईल तुमचा आहे, पण काही कारणाने तुम्ही स्वतः न्यायालयात तो सादर करू शकत नाही आणि तुमच्या वतीने दुसरी व्यक्ती पुरावा न्यायालयात सादर करत आहे. अशा परिस्थितीत न्यायालय इलेक्ट्रॉनिक पुराव्याच्या ग्राह्यतेसाठी आवश्यक प्रमाणपत्र व इतर पूर्तता मागू शकतं. म्हणूनच कोणत्या प्रकरणात प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि कोणत्या प्रकरणात नाही, हे प्रत्यक्ष प्रकरणातील परिस्थिती आणि न्यायालयासमोर पुरावा कोणत्या पद्धतीने सादर केला जातो यावर अवलंबून असतं. आता संपूर्ण व्हिडिओचा थोडक्यात आढावा घेऊयात. सर्वप्रथम WhatsApp चॅट किंवा इतर इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हा इलेक्ट्रॉनिक पुरावा आहे, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे.
दुसरं म्हणजे इलेक्ट्रॉनिक पुरावा न्यायालयात सादर करता येतो, पण कायद्याने सांगितलेल्या प्रक्रियेनुसार आणि आवश्यक अटी पूर्ण करूनच ग्राह्य धरला जातो. तिसरा म्हणजे मूळ डिव्हाइस हा कार्यरत अवस्थेत असणं आणि तो न्यायालयात दाखल करणं हे महत्वाचं आहे. शेवटची सर्वात महत्वाची गोष्ट, केवळ WhatsApp चॅटचा स्क्रीनशॉट असल्यामुळे तो न्यायालयात आपोआपच पुरावा म्हणून स्वीकारला जाऊ शकतो असे समजणे चुकीचे आहे. इलेक्ट्रॉनिक पुराव्यालाही इतर पुराव्यांप्रमाणेच कायद्याच्या कसोटीवर उतरावं लागतं. म्हणूनच ज्या प्रकरणामध्ये WhatsApp चॅट किंवा इतर इलेक्ट्रॉनिक पुरावा अत्यंत महत्त्वाचा असेल, तिथे न्यायालयाने घालून दिलेल्या अटी अतिशय काटेकोरपणे मान्य करणे गरजेचे आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही पुण्यामधून आहोत, परंतु संपूर्ण महाराष्ट्रात केसेस बघतो. तुम्हाला जर का आमच्याशी थेट संपर्क साधायचा असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्हाला आमचा नंबर दिलेला आहे. कृपया करून त्यावर डायरेक्ट WhatsApp मेसेज करा. कॉल करणे टाळा.